सांग लीला येतेस का? मारुतीला किती डोळे? या म्हणायला अवघड जाते का नाही? मग आमच्या इकडे काय म्हणायचे? हिंग म्हणजे इकडे ये. स्वाक्स उच्चार समजा घेताना ताण आला, जीभ दाताखाली गेली आणि चावल्या गेली. मग आमच्या इकडे काय म्हणायचे? मौचे. आता हँकरचिप कोण म्हणाव एवढं लांबलचक? हात रुमाल कोण म्हणाव? उपरनं. आमच्या इकडे शब्द पाय किती डेंजर शब्द होते. हे शब्द मात्र लोप पावल्या. इजार पॅन्ट म्हणायला अवघड जायचं ना. ते प ये ट ल नाही जुटलं समजा, व्यंजन स्वराचा कार्यक्रम बिघडला तर जीभ दाताखाली येऊन कार्यक्रम बिघडायचा ना. यांनाही शब्द आणला इजार. शर्ट इंग्रजी शब्द अवघड जाऊ लागलं ना. सदरा अवघड जाऊ लागलं का नाही? मग यांनाही शब्द आणला आंगड. काय शब्द होता? आंगड. हे का नाही? हे शब्द होते भाऊ. काय शब्द होते पाय ना. आंगड, इजार, बनियल, बनियान नाही बनियल, बनियल. बरं आहे का नाही? असे मोकार कुटाने आपल्या इथं होते बाळा. होते का नाही? गावाकडले शब्द आठवणं. अंगण नाही, दार. बरोबर आहे का नाही? खेकाना, फुपाटा, हे असे शब्द आपल्या इकडे होते. ओके. आता तू लग्न झालं शब्द वापरायला का नाही? बापा काय. पण काही शब्द मात्र तुला इंग्रजीत वापरावेच लागतात. आता मला सांगा, असं म्हणणार का तू पंख्याची कळ दाब? पंख्याचं बटन दाब म्हणावं लागेल, फॅनचं बटन दाब म्हणावं लागेल का नाही? पंख्याची कळ दाब. तुला कळलं त्याला समजा दोघा हाणतील का नाही लोक? हा, तशी आपली मराठी भाषा लय डेंजर आहे. कळलं का? म्हणून आपल्याला एक अलंकार आहे, त्या अलंकाराचं नाव आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार. कळलं का? एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो है ना. वाहिले काय? सुमने शंकराला. सुमन म्हणजे काय? फुल. आणि सुमन म्हणजे चांगलं मन. बरोबर आहे का नाही? मला एसटी लागते. लागते म्हणजे गरज, लागणे म्हणजे इजा होणे. एसटीन तुला मागून धक्का दिला, तू मेला समजा, इजा झाली का नाही? आणि मला एसटी लागते म्हणजे एसटीची गरज आहे. मारुतीला किती डोळे? मारुती नावाचा देव आहे, त्याला 2 डोळे आहेत. आणि मारुतीला किती डोळे म्हणजे ह्यात किडा वळवळ करायला आहे. हे का नाही? सांग लीला येतेस का? लीला नावाची पोरगी आहे, तिला विचारलं येती का? आणि सांगलीला येते का? सांगली नावाचं गाव आहे, तिथं यायचं का? तो विचारलं. है का नाही? यस नो?